नमस्कार. श्री स्वामी समर्थ आईच्या हातची चव यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला इथे दिसतात त्यापैकी आपण रोजच्या जेवणात हे पदार्थ आपल्या पोटात किती प्रमाणात जात असतील बरं? तर अजिबात नाही. आणि त्यामुळेच आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना हाडाचे किंवा कॅल्शियमचे किंवा केसांच्या समस्या असतात. तर मग आपल्या रोजच्या आहारामध्ये हे सर्व घटक थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्या शरीरामध्ये जातील, म्हणून मी आज तुमच्यासाठी ही नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर यामध्ये कॅल्शियमसाठी शेंगदाणे, तीळ, खोबरे, जवस आणि मी इथे कढीपत्ता घेतला आहे. हा कढीपत्ता केसांसाठी अत्यंत उपयुक्त असतो, पण आपण काय करतो रोजच्या जेवणामध्ये हा कढीपत्ता पहिल्यांदा बाजूला काढून टाकतो, पण त्याचे केसांसाठी खूप जास्त फायदे असतात. तसेच मी इथे काही प्रमाणात लसूण घेतलेला आहे, काही मीठ घेतलेले आहे आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे. चला तर मग वेळ न घालवता मी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवते. आपण ह्यातले एक एक घटक एक एक करून आता कढईमध्ये छान भाजून घेणार आहोत. भाजायला घेते. तर आता हे पदार्थ एक एक करून भाजण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. या कढईमध्ये सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया. यासाठी तेलाची गरज लागणार नाही, सुक्का सुक्का भाजायचं आहे. तीळ पटकन भाजतात म्हणून आपण पहिल्या तीळ भाजून घेणार आहोत. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक जिन्नस ही वेगवेगळीच भाजायची आहे, कारण त्यांचा भाजण्याचा कालावधी काहींचा जास्त तर काहींचा कमी असतो. त्यामुळे हे सर्व वेगवेगळं करून भाजायचं आहे. पाहू शकता तीळ तडतडायला लागले. तीळ काढून घेणार आहे. आता कढईमध्ये खोबरं टाकून घेऊया. खोबरं पण छान लालसर रंगावर भाजायचं आहे. आता आपलं खोबरं सुद्धा छान लालसर रंगावर भाजून झालेलं आहे. आता कढईमध्ये जवस भाजून घेऊया. गॅसची फ्लेम हे सर्व जिन्नस भाजत असताना स्लो ठेवायचे आहे, जेणेकरून करपलं जाणार नाही. काढून घेऊया. भाजलेलं आहे आता आपलं जवस सुद्धा. शेवटी भाजणार आहोत शेंगदाणे. शेंगदाण्यांना भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून शेंगदाणे शेवटी भाजणार आहोत. तर शेंगदाणे सुद्धा खरपूस असे भाजून झाले आहे. आपण काढून घेऊया. त्यामध्ये मी 2 चमचे जिरे सुद्धा अशी छान भाजून घेणार आहे. आता जिरे सुद्धा छान भाजून झाली आहे. काढून तर आपल्याला कढीपत्ता भाजण्यासाठी इथे थोडंसं तेल घालायचं आहे. आणि ही कढीपत्त्याची पानं छान तेलात कडक होईपर्यंत, कढीपत्त्याची पानं ही तेलावर कडक होईपर्यंत छान भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्यांचा ओलावा नाहीसा होईल. जरी कढीपत्त्याची पानं ओलीच राहिली आणि चटणीमध्ये वाटली गेली तर आपण चटणी स्टोर करून ठेवणार आहोत 8 ते 10 दिवसांसाठी. तर यांच्या ओलाव्यामुळं, या पानांच्या ओलाव्यामुळं चटणी आपली खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण ही पानं अशी खरपूस भाजून घेतली आहेत. काढून घेऊया. तर आता अशा पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस एक एक करून भाजून घेतलेले आहेत. पाहू शकता कढीपत्त्याची पाने मी अशी कुरकुरीत अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहेत. अजिबात ओली राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. तर आता हे सर्व थंड होऊ देऊया आणि याला आपण मिक्सरच्या भांड्यातून पुन्हा एकदा एक एक करूनच वाटणार आहोत, कारण यातले काही बारीक वाटले जातील तर काही जिन्नस मोठे वाटले जातील, म्हणून
आपण एक एक करून मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत. जो पदार्थ आधी तळलेला आहे, भाजलेला आहे, त्याला मी पहिलं वाटून घेते. आपण पहिले तीळ भाजले होते, ते थंड झालेले आहेत, त्यांना मी आता मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेते. तर आता हे सर्व असं एका मोठ्या भांड्यामध्ये पाहू शकता, मी तीळ असे वाटून घेतले आहेत आणि हे असे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण एक एक करून काढून घ्यायचं आहे. या भांड्यामध्ये खोबरं आणि कढीपत्ता एकत्र वाटून घेते. तर अशा प्रकारे मी बघा खोबरं आणि कढीपत्ता सुद्धा वाटून घेतला आहे. आता आपण जवस वाटून घेणार आहोत. जवस सुद्धा मी असं वाटून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया. आता राहिलेले आहे जिरं आणि शेंगदाणे, हे मी एकत्र वाटणार आहे. जिरे, शेंगदाणे यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत. तसेच ही 2 चमचे मिरची पावडर आहे, ही सुद्धा घालणार आहे. तुम्हाला हवं तसं कमी जास्त तिखट वापरू शकता. आणि 2 चमचे इतकं मीठ आहे, ते सुद्धा मी इथे घालून घेणार आहे. आणि आता हे वाटून घेते. शेंगदाणे, जिरं, लसूण, मीठ, मिरची मी अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे. आता हे आपण सर्व मिक्स करणार आहोत. मिक्स करूया. पुन्हा एकदा असं मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊया. आता पाहू शकता सर्व चटणी अशी मिक्स झालेली आहे. आता पाहू शकता अशी आपली भरपूर कॅल्शियम असणारी आणि केसांसाठी उपयुक्त, हाडांसाठी उपयुक्त अशी ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही रोजच्या जेवणामध्ये एक एक चमचा जरी खाल्ली तरी पण तुम्हाला याद्वारे भरपूर असं कॅल्शियम मिळणार आहे. भरपूर असं तुमच्या शरीरासाठी सर्व घटक मिळणार आहेत. तर आता ही चटणी तुम्ही 8 ते 10 दिवसांसाठी अशी कोरड्या भांड्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता. टिफिनवर सुद्धा रोजच्या रोज तुम्ही ही चटणी घेऊन जाऊ शकता. खूप छान लागते आणि तुमच्या रोजच्या जेवणाची लज्जत वाढवणारी अशी ही चटणी आहे. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने ही चटणी एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून कशी झाली आहे तसे सांगा. तर आता पाहू शकता आपली ही अशी चटणी तयार झालेली आहे. ऑर्गॅनिक आहे आणि हाडांसाठी मजबूती देणारी, केसांसाठी सुद्धा उपयुक्त आणि तुमच्या रोजच्या जीवनाची लज्जत वाढवणारी अशी ही मी चटणी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही चटणी माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. खूप छान होते आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. तसेच माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशा एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.